भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे। या पावसाचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले धान भिजलेले आहे। कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अवकाळी पावसामुळे फळबागायती व फळभाज्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे धान्य भिजले। यावेळी धान्य झाकताना शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली। नाशिक जिल्ह्यात मोठं पाणी संकट निर्माण झालंय। अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठलाय, तर 23 पैकी 18 धरणांमध्ये जवळपास पाणीसाठा नसल्यासारखा जमा आहे। दुसरीकडे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्राद्वारे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राला पाणी सोडलं। त्यामुळे नाशिकमध्ये आणखीनच पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता नाशिककरांची तहान कशी भागणार हा मोठा प्रश्न पडलाय। परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याने पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेत। सलग 3 वर्षांपासून गंगाधर महामुने आणि त्यांचे सहकारी हा उपक्रम राबवतात। मातीच्या आणि प्लास्टिक वाट्यांचा वापर करून पक्ष्यांना पाणी ठेवलं जातंय। संपूर्ण देशात उष्णतेची लाट संपणार आहे। भारतीय हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवलाय। फक्त पश्चिम राजस्थान आणि केरळमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आलाय।